ऑफिसला मधली सुट्टी टाकून मी निघालोय घराची प्रोग्रेस बघायला. रेडी झालो पूर्ण आणि मग आठवलं की आज झाडांना पाणीच घातलं नाहीये. बिचारे सुकले असते. हे बघा किती छान आलंय. आता याला टोमॅटोचं झाड आहे. हे टोमॅटो येईलच, बरेच फुलं आली आहेत त्याला. नवरात्रीमुळे बँगलोर मधल्या शाळांना सुट्टी असूनही आज सिग्नलला ट्रॅफिक होताच. बट बँगलोरचं ट्रॅफिक या मराठ्याला थांबवू शकलं नाही. निधड्या छातीने बाईकचा हॉर्न पीप 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 करत सिग्नल क्रॉस केला आणि येऊन पोहोचलो आमच्या नवीन घरी. उगाच स्टाईल मारायची म्हणून असा कॅमेरा फिरवून तुम्हाला बिल्डिंगचा व्ह्यू दाखवतो. मग हळूच स्वतःच्या घरी नॉक करत शिरलो. घरचा अपडेट पुढील प्रमाणे. हा फ्रीज घेतलाय आपण सॅमसंगचा AI बबल. किचनचं काम पण आपलं ऑलमोस्ट झालंय. इथे ती फक्त चिमणी येणार, इथे गॅस स्टोव येणार आहे, बाकी झालंय. बाहेर पण युटिलिटी एरियामध्ये टाईल्स लागल्या आहेत. इथे आपलं वॉशिंग मशीन येणार आहे. ही वॉशिंग मशीन घेतली आहे LGची, जिचं नाव आहे AITD. खरं तर फ्रीज आणि वॉशिंग मशीनमध्ये AIची काहीच गरज नव्हती, बट लग्नात दिलेल्या वचनापोटी मी रुजुताबरोबर म्हणालो. जमिनीवर पडलेले कमाईचे पैसे पुरेसे नव्हते म्हणून थोडं सीलिंगवर लटकलेले पैसे बघितले. कसे वाटतायत कमेंट करून नक्की सांगा. बट जोक सपाट. भारी झालंय घर, ऑलमोस्ट आता होत आलंय. बघूया नेक्स्ट वीकमध्ये ट्राय असेल पूर्ण की कम्प्लीट होईल. ॲक्च्युली AC आला नाही. AC ॲमेझॉनवरनं मी मागवला आहे. ग्रेट इंडियन फेस्टिवलला पूर्ण पिळून काढला आहे, बट तो डिलिव्हर होणार आहे 5 तारखेला. त्यामुळे थोडासा डिले आहे, कारण तो AC लागल्यानंतरच पेलमेट लागणार. सो बघूयात, लेट सी. हे पेलमेट नक्की काय असतं ते पण कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. इन्स्टावर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.